नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतेच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला तर डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन। आज लेक्चर नंबर 1 आपण या ठिकाणी बघणार आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहे, जी तुम्हाला या प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला इम्पॉर्टंट असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। आज आता पहिल्यांदा आपण बघतोय डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन। ठीक आहे, आता डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? जर समजा सर्कल्स घेतले आपण आणि या सर्कल्स मध्ये आपण डायमीटर ड्रॉ केलं, म्हणजेच बघा या ठिकाणी 1 डायमीटर ड्रॉ केली। ठीक आहे, जेव्हा 1 डायमीटर असतील त्यावेळेला सर्कल काय होतं, 2 पार्ट्स मध्ये काय होतं, डिवाइड होतं। ठीक आहे, म्हणजे 1/2 झाली, बरोबर आहे। नेक्स्ट, ज्या वेळेला या ठिकाणी बघा 2 डायमीटर ड्रॉ केल्या, काय केले आपण, 2 डायमीटर, त्यावेळेला काय झालं बघा, सर्कल किती पार्ट्स मध्ये डिवाइड झालं, 1 2 3 आणि 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं। काय झालं तर 4 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं। ठीक आहे, म्हणजेच काय झालं या ठिकाणी 2/4। आता 2/4 म्हणजेच काय, तर या ठिकाणी आडवा भागाकार केला तर यामध्ये बघा 2 1 जा आणि 2 2 जा, म्हणजे या ठिकाणी काय आले आपले 1/2 झाले, बरोबर आहे। तिसरा आहे या ठिकाणी बघा सर्कल आहे आपलं आणि डायमीटर 3 डायमीटर आहेत या ठिकाणी। ठीक आहे, म्हणजे 3 डायमीटर असतील त्यावेळेला किती पार्ट मध्ये डिवाइड झालं बघा, 1 2 3 4 5 आणि 6 पार्ट्स मध्ये डिवाइड झालं। ठीक आहे, म्हणजे किती 3 डायमीटर होत्या त्यावेळेला सर्कल 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाले। इथं परत एकदा आडवा भाग, जर तुम्हाला आडवा भागाकार पद्धत समजत नसेल किंवा येत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे जे बेसिक व्हिडिओज असं म्हणतो, ज्यांनी गणिताचा पाया भक्कम होऊ शकतो तुमचा, ते सगळे व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, यामध्ये बघा 3 1 जा आणि 3 2 जा, म्हणजे इथं आले 1/2। आता एक ऑब्झर्वेशन केलं तर पहिला हे काय होतं बघा, फ्रॅक्शन 1/2 होता। दुसरा काय होता आपला तर 2/4, तिसरा फ्रॅक्शन होता आपला 3/6 आणि हे जर असंच वाढत गेलं तर या ठिकाणी बघा ह्या सगळ्याचा आन्सर हे काय असणार आहे तर 1/2, म्हणजे ह्याच्या सगळ्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन हा काय असणार आहे 1/2 असणार आहे, बरोबर आहे। अशा वेळेला जे डायमीटर आहे आणि डिवाइड ऑफ द पार्ट्स आहेत, म्हणजे सर्कल डिवाइड्स इनटू पार्ट्स, ते काय असणार आहेत तर डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असणार आहेत, म्हणजे अपॉन मध्ये आपण ते घेणार आहे, बरोबर आहे। आता इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आपण बघतोय। ठीक आहे, तर इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, आता डायरेक्ट बघितलं, डायरेक्ट मध्ये काय असतो तर रेशो जो असतो तो काय असतो आपला कॉन्स्टंट असतो। म्हणजेच या ठिकाणी बघा आपले जे डायमीटर आहे ती आणि डिवाइड करून जे पार्ट्स असणार आहेत ते काय असणार आहेत आपले प्रपोर्शन मध्ये असणार आहेत। म्हणजे या ठिकाणी कितीही डायमीटर वाढवल्या तरी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स आहेत ते काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत। म्हणजे डायमीटर वाढल्या, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे, तुमचे जे पार्ट्स ऑफ द डिव्हिजन झाले ते पण काय असणार आहेत, वाढणार आहेत, बरोबर आहे। म्हणजे जसं तुम्ही इकडचे 1 डायमीटर वाढवली 2 पार्ट झाले, 2 डायमीटर वाढवले 4 पार्ट झाले, त्या पद्धतीने 3 डायमीटर झाल्या तर 6 पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आहे सर्कल। म्हणजेच काय झालं बघा, तर यांचा जो रेशो आहे म्हणजे बघा 1/2 इज इक्वल्स टू 2/4 इज इक्वल्स टू 3/6 आहे, पण यांना सगळ्यांना जर डिवाइड केलं तर येणारं फायनल आन्सर हे काय असतं 1/2 असतं। म्हणजेच हे जे सगळे गिव्हन फ्रॅक्शन्स आहेत ते काय असतात, इक्वल असतात। म्हणून काय असणार आहे तर डायमीटर आणि डिवाइड केलेले पार्ट सर्कलचे हे दोन्ही एकमेकांना काय असणार आहेत तर डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असणार आहेत। ठीक आहे, आता आपण इनव्हर्स प्रपोर्शन बघतो। ठीक आहे, आता इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बघा जर 2 बॉईज आहेत आणि त्यांना काम करायला किती दिवस लागतात तर 6 डेज लागतात। एखादं काम त्यांना दिलेलं आहे तर त्यांना किती दिवस लागतात त्या ठिकाणी तर 6 डेज लागतात, बरोबर आहे। जर बॉईजची संख्या आपण या ठिकाणी वाढवली तर त्याच बॉईजना तर किती डेज लागतील, 4 डेज लागतील, बरोबर आहे। तर बघा या ठिकाणी इकडची संख्या म्हणजे बॉईज कमी केले तर डेज वाढतील आणि डेज कमी केले तर बॉईज काय होणार आहेत
वाढणार आहेत. बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो तर इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. म्हणजेच बघा 2x6 आणि 3x4 दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी काय येतं 12 येतं. ज्या वेळेला तुम्हाला कामाशी रिलेटेड किंवा बघा एखादी बाईक घेतली किंवा बस घेतली, ज्या वेळेला आपण स्पीड वाढवल त्यावेळेला जे काही वेळ लागणार आहे तो वेळ काय असणार आहे, आपला टाइम जो असणार आहे तो कमी लागेल. बरोबर आहे. पण स्पीड जर कमी केलं तर टाइम काय होणार आहे त्या ठिकाणी आपला वाढणार आहे. आणि स्पीड आणि टाइमशी रिलेटेड एक्झाम्पल जे असतात ते काय असतात तर इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणून या ठिकाणी बॉईज आणि डेज जे आहेत ते काय असणार आहेत, एकमेकांना इनव्हर्स असणार आहेत. म्हणून हे होतं आपलं इनव्हर्स प्रपोर्शन आणि हे होतं आपलं डायरेक्ट प्रपोर्शन. आता याच्याशी रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघणार आहोत.